फरार वाल्मिक कराड याचा आणखी एक लोकेशन सापडलंय। न्यूज 18 लोकमतच्या हाती हे आलेलं आहे आणि वाल्मिक कराड 28 तारखेला पुण्यामध्ये होते। वाल्मिक कराड उपचारासाठी पुण्याच्या एका रुग्णालयामध्ये 28 तारखेपर्यंत होते आणि ॲडमिट असलेले वाल्मिक कराड हे 28 डिसेंबर रात्री उशिरापर्यंत उपचार घेत होते। नामांकित हॉस्पिटलमधील ICU मधील 18 नंबरच्या रूममध्ये हा उपचार सुरू होता। दरम्यान 28 तारखेला उशिरा त्यांना डिस्चार्ज दिल्याची देखील माहिती न्यूज 18 लोकमतच्या सूत्रांनी दिली आहे। तर अतिशय मोठी घडामोड किंवा वाल्मिक कराड संदर्भातली मोठी बातमी आपण पाहतोय। फरार वाल्मिक कराड यांचे आणखी एक लोकेशन न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले आहे। वाल्मिक कराड हे 28 तारखेला पुण्यात होते। वाल्मिक कराड उपचारासाठी पुण्याच्या एका रुग्णालयामध्ये 28 तारखेपर्यंत ॲडमिट होते असं कळतंय। 28 डिसेंबर रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होता आणि त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला। नामांकित हॉस्पिटलमधील ICU मधील 18 नंबरच्या रूममध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होता अशी देखील माहिती मिळते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, दाखवलं 17 तारखेचं शेवटचं लोकेशन आहे त्यांचं पुण्यामध्ये होतं। मात्र त्यानंतरची जी न्यूज 18 लोकमतच्या हाती माहिती आलेली आहे ते 28 तारखेपर्यंत एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत होते। यात आणखी अनेक प्रश्न निर्माण होतात की ते किती दिवसापासून त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते आणि 28 तारखेला त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे ज्या रूममध्ये उपचार घेत होते त्या रूमचा नंबर देखील न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। त्या हॉस्पिटलचं नाव आता काही तपासाच्या कारणास्तव आपण ते सांगू शकत नाही। मात्र त्या हॉस्पिटलचं नाव आणि नंबर सहित न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। मात्र एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी पाहावी लागेल, 11 तारखेला वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर 15 तारखेपर्यंत वाल्मिक कराडांचं सोशल मीडिया अकाउंट ऍक्टिव्ह होतं आणि त्यानंतर वाल्मिक कराड हे फरार झालेले होते। 17 तारखेला पुण्यामध्ये त्यांचं लोकेशन सापडलं आणि त्यानंतर 28 तारखेपर्यंत ते जर पुण्यामध्ये उपचार घेत असतील तर CIDच्या 9 टीम त्यांच्या शोधासाठी संपूर्ण देशभर फिरत आहेत। मग नेमके वाल्मिक कराड त्यांना सापडले का नाही असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। विशेष म्हणजे या संदर्भामध्ये CIDच्या अधिकाऱ्यांना सुद्धा दुजोरा देण्याचा प्रयत्न केला तर ज्यावेळेस त्या ठिकाणी पोहोचले तर त्या अगोदरच वाल्मिक कराड तिथून निघून गेलेले होते आणि काल ज्यावेळेस CIDच्या अधिकाऱ्यांशी अनऑफिशियली चर्चा झाली त्यावेळेस आम्ही त्यांच्या मार्गावरती आहोत, मात्र आमचा उंदरा मांजराचा पाठ शिवण्याचा खेळ सुरू आहे आणि तो लवकरच संपेल अशा पद्धतीने देखील माहिती दिली होती। मात्र न्यूज 18 लोकमतला जी माहिती मिळाली आहे ती पुण्यामधल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नामांकित हॉस्पिटलमध्ये वाल्मिक कराड हे उपचार घेत होते। मग त्यांच्यावरती कुठल्या आजाराच्या संदर्भात उपचार सुरू होते हे देखील आता तपासाच्या माध्यमातून समोर येईल। बरं सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। मुंबईत बऱ्याच ठिकाणी बांधकामं सुरू असल्यानं प्रदूषणात वाढ झाली आहे। ज्या ठिकाणी हवेची गुणवत्ता सर्वात खराब असेल अशा ठिकाणचं बांधकाम येत्या 24 तासात पूर्णपणे बंद करण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आलेत। 175 ठिकाणी पालिकेनं वर्कस्टॉप नोटीस बजावली आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालाला बच्चू कडू कोर्टात आव्हान देणार आहेत। अचलपूर विधानसभा मतदारसंघातील ब्राह्मणवाडा थडी या मतदान केंद्रावर झालेल्या मतदानावर आक्षेप घेत बच्चू कडू न्यायालयामध्ये जाणार आहेत। मुंबईतील एका तरुणानं चतुराईनं आपल्या पाळीव कुत्र्याचा वापर करून डिजिटल स्कॅमरलाच गंडवलं। एका स्कॅमरनं पोलीस कर्मचारी असल्याचा बनाव करत तरुणाला व्हिडिओ कॉल केला, मात्र तरुणानं हुशारीनं हा कॉल हाताळला। पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। मंत्री नितेश राणे आणि आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते गोरक्षणासाठी पुण्यामध्ये महाआरती करण्यात आली। मंत्री भरत गोगावले यांनी अहिल्यानगरच्या शनी शिंगणापूर येथील शनिदेवाचे दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी शनिदेवाला तैलाभिषेक करत राज्यातील जनतेच्या सुख समृद्धीसाठी साकडं घातलं। हिंगोली गोळीबार प्रकरणातील 3ऱ्या व्यक्तीचा मृत्यू झालाय। पोलीस कर्मचारी विलास मुकाडे यानं केलेल्या गोळीबारात त्याची पत्नी आणि मेहुण्याचा मृत्यू झाला होता। दरम्यान गंभीर जखमी असलेल्या सासूचाही मृत्यू झाला असून मुलीवर उपचार सुरू आहेत। 2024 मध्ये 60 मेंदूमृत अवयव दात्यांनी अवयवदान केल्यामुळे 162 रुग्णांना जीवनदान मिळाले। गेल्या वर्षीच्या 2023च्या तुलनेमध्ये 10 मेंदूमृत अवयवदान वाढले असल्याची माहिती मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीनं दिली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे गुढे परिसरातील शेवग्याच्या बागांचं मोठं नुकसान झालंय। फांद्या तुटून पडल्यानं फुलांची गळ झाली आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। दिव्यातील रहिवाशांना मिळणार हक्काचं घर, क्लस्टर योजनेच्या माध्यमातून मिळणार लाभ। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा।
सुरेश धस यांनी मागितली प्राजक्ता माळीची माफी, वक्तव्याचा गैरअर्थ काढला गेल्याचं म्हणत धस यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. वाल्मिक कराडच्या सरेंडर होण्यावरून 2 आकांमध्येच वाद, सुरेश धस यांचा आरोप, फरार कराड सापडणार कधी याची चर्चा. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी अरशद खानला 7 महिन्यानंतर बेड्या, 6 महिन्यानंतर लखनौमधून घेतलं ताब्यात. लोणावळ्याच्या लायन्स आणि टायगर पॉइंटवर पर्यटकांना बंदी, 31 डिसेंबरच्या निमित्तानं वनविभागाचा निर्णय, पर्यटकांचा हिरमोड तर व्यापाऱ्यांमध्ये नाराजी. 2024 या सरत्या वर्षाचा आज शेवटचा दिवस, नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी पार्ट्यांचं आयोजन. राज्यात पुन्हा वाढणार थंडीचा कडाका, 8 दिवसांपासून असलेलं ढगाळ वातावरण आता निवळणार. सिगारेट ओढल्यानं आयुष्य कमी होतं, एका सिगारेटमुळे पुरुषाचं 17 तर महिलांचं 22 मिनिटांनी आयुष्यमान घटतं. लंडन विद्यापीठाच्या पाहणी अहवालातून माहिती समोर. सरत्या वर्षात इस्रोची सर्वात मोठी मोहीम, स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट लॉन्च, अमेरिका, रशिया आणि चीन नंतर लागणार भारताचा नंबर. आणि तालिबानी सैनिकांसमोर पाकिस्तानी सैनिकांची माघार, पोस्ट सोडून सैनिकांनी पलायन केल्याचा दावा. सुरेश धस यांनी मागितली प्राजक्ता माळीची माफी, वक्तव्याचा गैरअर्थ काढला गेल्याचं म्हणत धस यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. वाल्मिक कराडच्या सरेंडर होण्यावरून 2 आकांमध्ये वाद, सुरेश धस यांचा आरोप, फरार कराड सापडणार कधी याची चर्चा. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी अरशद खानला 7 महिन्यानंतर बेड्या, 6 महिन्यानंतर लखनौमधून घेतलं ताब्यात. लोणावळ्याच्या लायन्स आणि टायगर पॉइंटवर पर्यटकांना बंदी, 31 डिसेंबरच्या निमित्तानं वनविभागाचा निर्णय, पर्यटकांचा हिरमोड तर व्यापाऱ्यांमध्ये नाराजी. 2024 या सरत्या वर्षाचा आज शेवटचा दिवस, नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी पार्ट्यांचं आयोजन. सिगारेट ओढल्यानं आयुष्य होतं कमी, एका सिगारेटमुळे पुरुषांचं 17 तर महिलांचं 22 मिनिटांनी आयुष्यमान घटतं. लंडन विद्यापीठाच्या पाहणी अहवालातून माहिती समोर. आणि सरत्या वर्षात इस्रोची सर्वात मोठी मोहीम, स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट लॉन्च, अमेरिका, रशिया आणि चीन नंतर लागणार भारताचा नंबर. नवीन वर्षाच्या स्वागताला रायगडमध्ये पोपटीच्या पार्टी रंगू लागलेल्या आहेत. रायगड जिल्हा वाल पोपटीसाठी प्रसिद्ध असून त्या बाजारात येण्यास आणखी वेळ लागणार आहे. मात्र पुणे जिल्ह्यातून वालाच्या शेंगा बाजारात आल्या असून त्याचा भाव वाढलाय. या शेंगा 90 ते 100 रुपये किलोनं विकल्या जात आहेत. नववर्षाचं स्वागत करताना पुण्यातील काही रस्त्यांच्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलाय. सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचं स्वागत करण्यासाठी लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता तसंच फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय. राज्यात एकूण 1542 क्विंटल तुरीची आवक झाली होती, ज्यात 669 क्विंटल लाल आणि 436 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक झाली होती. लाल तुरीला वाशिम बाजारामध्ये कमीत कमी 7000 ते सरासरी 7200 इतका दर मिळालाय, तर मेहकर इथे कमीत कमी 6000 ते 7000 आणि चाळीसगाव इथे 6200 ते 6851 असा दर मिळाला. हिवाळा आला की नागरिकांना महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचे वेध लागतात. सध्या पुणेच्या पिंपरी फळ बाजारात स्ट्रॉबेरी दाखल व्हायला सुरुवात झाली असून बाजारात 200 रुपये प्रति किलो दरानं स्ट्रॉबेरीची विक्री होतीये. लाडकी बहिणी योजनेतील महिलांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. तब्बल 5 लाख लाडक्या बहिणींची आधार जोडणीच्या माध्यमातून संख्या वाढली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या 2,52,00,000 पोहोचली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं मुंबईतील प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. या अंतर्गत मुंबईमध्ये यापुढे नवीन व्यावसायिक
आरएमसी प्रकल्पाला परवानगी दिली जाणार नाहीये. तसंच सध्या कार्यान्वित असलेले आरएमसी प्रकल्प बंदिस्त करण्याचे निर्देश देण्यात आले. विदर्भ, खानदेश, कोकण आणि गोवा यांना जोडणाऱ्या नागपूर मडगाव विशेष रेल्वेगाडीच्या सेवेत वाढ करण्यात आलेली आहे. या विशेष रेल्वेगाडीची सेवा 1 जानेवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू राहणार आहे. तर या रेल्वेगाडीला सावंतवाडी रोड इथे अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळानं घेतल्यानं हजारो कोकणवासी प्रवाशांना दिलासा मिळेल. स्थलांतरित कामगारांवर लक्ष केंद्रित करून त्यांना स्मार्ट रेशन कार्ड देण्यात यावं. तसंच ते कोणत्याही राज्यातील असलं तरी सुद्धा त्यांना येथील दुकानात धान्य मिळायला हवं, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा बैठकीमध्ये प्रशासकीय यंत्रणेला दिल्या. दिल्ली ते श्रीनगरला थेट जोडणारा रेल्वे मार्ग जानेवारीमध्ये सुरू होणार आहे आणि या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सारख्या लक्झरी गाड्याही चालवण्याची तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः दिल्ली ते श्रीनगर असा पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास करणार असल्याची माहिती आहे. उत्तर भारतात जम्मू काश्मीर वगळता इतरत्र थंडीची लाट थोडी कमी झाली असली तरी काश्मीर खोऱ्यामध्ये मात्र हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय. गुलमर्ग आणि पहलगाममध्ये पारा उणे 10 अंशांपर्यंत उतरलाय. हिमाचल प्रदेशातील काही भागात हिमस्खलनाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवलाय. मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या सांताक्रूज केंद्रात पारा 34 अंशांवर पोहोचला होता आणि त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस मुंबईच्या कमाल तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरला पुणे पोलिसांनी खबरदारी घेतली. त्या अनुषंगानं सर्वच पोलीस ठाण्यांतर्गत बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. शहरभरात 3000वर पोलीस अंमलदारांसह अधिकारी बंदोबस्तावर राहणार आहेत. 70 वर्षाला निरोप देऊन नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पुण्यामध्ये पब, रेस्टॉरंट आणि बार यांना पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यासाठी पब, बार मालकांनी 1 दिवसाचा परवाना घेणं आवश्यक असल्याचं पोलिसांनी सांगितलं. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये होणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं जाहीर केलंय. त्यानंतर आता अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या MHT CETची विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 15 फेब्रुवारी या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. यावर्षीच्या विजयस्तंभ अभिवादन दिनानिमित्त प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. आज मध्यरात्रीपासूनच सुरू होणाऱ्या पारंपरिक कार्यक्रमासह अभिवादनाकरता अनुयायांनी यावं असं आवाहन विजयस्तंभ कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा समितीच्या वतीनं करण्यात आली आहे.